कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गीतेचा तिसरा अध्याय कर्मयोग आज आपण समजून घेणार आहोत। पण हा अध्याय इतका महत्त्वाचा आहे आणि त्याच्यातले मुद्दे, त्याच्यातली तत्व, त्यातलं ज्ञान इतकं महत्त्वाचं आणि व्यापक आहे की ते आपण दोन भागात समजून घेणार आहोत। पूर्वार्धामध्ये आपण एकूण 18व्या श्लोकापर्यंत विवेचन समजून घेणार आहोत आणि उरलेल्या उत्तरार्धामध्ये याच अध्यायाचे एकूण 43 श्लोक आहेत। 19 ते 43 श्लोक उत्तरार्धात समजून घेणार आहोत। गीता अध्याय तिसरा श्लोक 14। अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। गीतायै अन्नापासूनि भूते पर्जन्यातुनि अन्नते यज्ञे पर्जन्यतो होय यज्ञ कर्मामुळे घडे। ओवी अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग पर्जन्यूया अन्नाते सर्वत्र प्रसवे। श्लोक 15। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्रवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं। प्रकृतिपासूनि कर्म ब्रह्मे प्रकृतिराहिली ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञात भरले सदा। ओवी तया प्रजन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासि आदि ब्रह्म वेद रूप। श्लोक 15। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं। गीतायै प्रकृतिपासूनि कर्म ब्रह्मे प्रकृतिराहिली ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञात भरले सदा। ओवी तया प्रजन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासि आदि ब्रह्म वेद रूप। श्लोक 16। एवं प्रवर्तितं चक्रन् नानुवर्तयति हयः अगायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ स जीवति। गीतायै प्रेरिले असे चक्र या लोकी जो न चालवी इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी। ओवी तया वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणोनी हे चराचर
ब्रह्मबद्ध. बघा, दुसरा अध्याय जो आहे, या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं? दुसऱ्या अध्यायामध्ये जीवनाचं रहस्य पाहिलं. म्हणजे काय हो? त्या अध्यायामध्ये जो विषय आलेला आहे तो आहे आत्म्याचं अमरत्व आणि देहाची नश्वरता. आता ह्या दोन्ही गोष्टी अटळ आहेत. हे लक्षात घेऊन आपण समत्व बुद्धीने कर्म करावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्याला फार सुंदर शब्द वापरला आहे, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञस्य का भाषा, आठवत असेल आपल्याला श्लोक. तर दुसऱ्या अध्यायामध्ये ते सांगितलेलं आहे, कर्म करताना कळत नकळत हातून चुका होतात, जाणते अजाणतेपणी पाप होतं. मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू नयेत यासाठी अलिप्त भावनेने कर्म करावं असं भगवंतांनी सांगितलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी याला एक सुंदर उपमा दिलेली आहे आणि ती आहे कमळाच्या पानाची. आता मुळात कमळ कुठे उगवतं सांगा बरं? चिखलात, बरोबर आहे. चिखलात उगवतं, पण त्या चिखलाचा अंश कमळाच्या पानाला, कमळाच्या फुलाला लागतो का? नाही. कमळाचं पान जे आहे त्या पानावर पाणी टिकतं का? नाही. चिखलात आहे, पाण्यात आहे, परंतु त्याचा स्पर्श ते स्वतःला लावून घेत नाही. अशा पद्धतीने जर आपण अलिप्त भावनेने, समत्व भावनेने कर्म केलं तर त्याचं पाप आपल्याला लागत नाही असं दुसऱ्या अध्यायात सांगितलं. मग एवढं सगळं सांगितल्यानंतर आता समजून काय घ्यायचं राहिलेलं आहे? प्रश्न असा आहे की समजा नदीच्या एका टोकावर तुम्ही आहात, ऐलं तीरावर, आणि पहिलं तीराकडे तुम्हाला जायचं आहे. एकदा तुम्हाला दुसऱ्या अध्यायात समजलं की पहिलं तीराला जायचं आहे. अरे पण कसं जाणार? जाताना त्या नदीमध्ये मगरी आहेत का? नदीमध्ये काही ओढ जास्त आहे का? म्हणजे थोडक्यात काही धोका आहे का? आणि तो धोका असेल तर त्याच्यावर मात कशी करायची? बरं, पलीकडे जायचं आहे, पहिलं तीर फार लांब आहे, प्रत्येकाला पोहून जाणं शक्य नाही आहे. मग माध्यम म्हणून एखादी नाव किंवा होडी आहे का? आणि ती असेल तर ती कोणती असेल? हे सगळं समजून घेण्यासाठी तिसरा अध्याय आहे. म्हणून तिसरा अध्याय जो आहे त्याला म्हटलेलं आहे कर्मयोग. दुसरा अध्याय जो आहे तो आहे सांख्ययोग, म्हणजे ज्ञानाशी संबंधित. आता जो आहे हा कर्मयोग, म्हणजे कर्माशी संबंधित असलेला तिसरा अध्याय आहे. आता या तिसऱ्या अध्यायाचं सार काय आहे तेही आपण लक्षात घेऊया. तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, जगत असताना, देहात असताना आपण कर्म करणं अटळ आहे, त्याशिवाय जगता येणार नाही. मग कर्म करणं अटळ असेल तर जगावं कसं, कर्म कसं करावं? तर त्या कर्माचे होणारे परिणाम काय आहेत ते लक्षात घेऊन कर्म करावं. अशा वेळेला कोणत्या गोष्टी मनामध्ये ठेवाव्यात? या अध्यायाचं सार त्याच्यात आलेलं आहे. वृत्ती कशी असावी? वृत्ती निस्संग असावी. निस्संग याचा अर्थ कोणाशीही फार लिप्त न होणारी, अलिप्तपणाची असावी, सगळ्यांना न्याय देणारी असावी. भावना कोणती असावी? भावना कर्तव्यरूप असावी. उद्देश कोणता असावा कर्म करण्याचा? लोककल्याणाचा. आणि मनाचा निश्चय कोणता असावा? निश्चय असावा, मला जे कर्म सोपवलेलं आहे ते कर्म मी करणारच. त्याला तिसऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे
स्वधर्माचं पालन करा. आणि या सगळ्यासाठी युक्ती कोणती आहे? युक्ती आहे इंद्रिय नियमनाची युक्ती. म्हणजे जे आपल्याला स्वामीजी सांगतात की सुख संयमाने घ्या, दुःख नियमाने घ्या, ह्याचं सार आहे ते. आता हे सगळं आपल्याला या तिसऱ्या अध्यायात समजून घेताना सुरुवात करायची आहे एका अर्जुनाच्या प्रश्नापासून. मुळात गीता सुरुवात झाली ती सुद्धा अर्जुनाच्या प्रश्नामुळेच, बरोबर आहे. सगळे माझे आप्तस्वकीय समोर असताना मी त्यांच्याशी लढू कसा? त्यांना मारून, त्यांना जिंकून मला जे राज्य मिळणार आहे त्याच्यामुळे मला सुख मिळणार आहे का? हा प्रश्न होता. त्याचं उत्तर सगळं दुसऱ्या अध्यायात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे तत्त्वज्ञान भगवंतांनी सांगितलं त्याच्यावर अर्जुनाचा प्रश्न आहे. चपखल प्रश्न आहे बरं का. त्याने म्हटलेलं आहे की भगवंता, एका बाजूने तू म्हणतो की बुद्धी सम ठेव, समत्व असलं पाहिजे, आणि ती कर्मापेक्षा मोठी आहे असंही तू मानतो. कर्मापेक्षा स्थिरबुद्धी मोठी, स्थितप्रज्ञ सका भाषा. मग एवढं सगळं असताना तू मला मुळात कर्म करायला का लावतोस? लढाईला जा का सांगतोस? म्हणजे एखादं लहान मूल असतं, त्या लहान मुलाला कोणी जर म्हटलं अरे शाळेत जा, म्हणजे कशाला जायचं? काय नाही, शाळेत गेलास की भरपूर शिकशील, पैसे मिळवशील, आराम करशील. तो म्हणतो तो आराम मी आत्ताच करतो, शाळेत कशाला जाऊ? तसं तो अर्जुन म्हणतो मला तू म्हणतो बुद्धी स्थिर ठेव आणि एका बाजूला म्हणतो लढाई कर. हे काय मला कळत नाही, उलटसुलट बोलणं. तेव्हा मला नक्की काय करायचं ते मार्गदर्शन कर. आता लक्षात घ्या, एखादा गुरु असतो, शिक्षक आहेत, आचार्य आहेत, त्यांचं नेहमी योग्य शिष्याकडे नीट लक्ष असतं. हुशार विद्यार्थी कोण आहे हे शिक्षक नेहमी पाहत असतात. आणि त्याला जर काही प्रश्न पडले तर त्याची तळमळही ते लक्षात घेत असतात. पण त्यासाठी प्रश्न विचारणाऱ्याची भावना कशी असावी लागते, आचार्य विनोबांनी फार सुंदर विश्लेषण केलं आहे त्याचं. ते म्हणतात की जो प्रश्न विचारणारा आहे त्याच्या मनामध्ये नम्रता असली पाहिजे, निसंकोच वृत्ती पाहिजे, म्हणजे प्रश्न विचारण्याचं धैर्य असलं पाहिजे, जिज्ञासा त्याच्या मनात असली पाहिजे, आणि जे मला मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे वर्तन करण्याची त्याची वृत्ती असली पाहिजे. हे जर शिक्षकाला लक्षात आलं तर तो योग्य मार्गदर्शन करतो. मग आता हे सगळं झाल्यानंतर या संपूर्ण अध्यायामध्ये 4 भाग आलेले आहेत, 4 विभाग आलेले आहेत. कोणते? ज्याच्यामध्ये या अध्यायाचं सार आलेलं आहे ते समजून घ्या. एक भाग आहे, म्हणजे सुरुवात कशी झाली आहे, कर्म करणं अटळ आहे तर कर्म कसं करावं. मुद्दा लक्षात आला. कर्म करायलाच पाहिजे असेल तर कर्म कसं करावं हा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे, त्यातला पहिला भाग आहे, कर्म निसर्गाचे नियम लक्षात घेऊन करावं. कर्म करा. कसं? निसर्गाचे नियम लक्षात घ्या. म्हणजे काय? तू जे काम करणार आहेस, कर्म करणार आहेस, त्याचे परिणाम काय होणार आहे त्याचे ज्ञान लक्षात घे आणि त्याप्रमाणे कर्म कर. दुसरं आहे, कर्म करताना त्याच्यामध्ये आसक्ती ठेवू नये. मला काहीतरी सतत मिळवायचं आहे ही स्वार्थी वृत्ती न ठेवता चांगलं वृत्तीने काम कर. मग कसं करावं त्यासाठी उत्तर दिलेलं आहे, यज्ञ हेतूसाठी काम करा. आपण सविस्तर अर्थ पाहणार आहोत, सार लक्षात घ्या. आसक्ती रहित यज्ञ हेतूसाठी काम करा. त्यामुळे काय होतं, त्यामुळे जे काम तुम्ही करणार आहात
ते तुम्हाला बाधत नाही. तुम्ही कर्मबंधनापासून मुक्त होता, हा त्याचा लाभ आहे. मग आता हे सगळं करत असताना काम जो करणारा आहे त्याने हे सगळं ज्ञान घेतलं, तर ते ज्ञान घेतल्यानंतर त्याचं वागणं कसं असलं पाहिजे, थोडक्यात ज्ञात्याचं वर्तन कसं असलं पाहिजे. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ज्ञात्याचं वर्तन जे आहे हे लोकसंग्रहासाठी असलं पाहिजे. कशासाठी काम करायचं आहे? लोकसंग्रहासाठी. युक्ती कोणती वापरायची आहे? इंद्रिय नियमनाची. आणि यासाठी आदर्श कोणाचा आहे? 2 आदर्श ह्याच्यात आलेले आहेत. एक तुमच्या आमच्यासारखे जे मनुष्य देहातले आहेत त्याचं उत्तर दिलं आहे जनकराज. आणि त्या पलीकडे भगवंतांनी उत्तर दिले, उदाहरण दिलं आहे स्वतःचं, श्रीकृष्णाचं. त्यांचं जीवन कसं आदर्श होतं हे सांगितलेलं आहे. तेव्हा या विविध मुद्द्यांवर आपण आज विवेचन समजावून घेणार आहोत. आता पहिला प्रश्न असा आहे, देहात आपण आलेलो आहे, जन्म घेतलेला आहे. जन्म घेतल्याच्याबद्दल कोणाला शंका आहे का आपल्याबद्दल? सगळे आहात ना जिवंत, त्या जन्म घेतलेला आहे, शंका नाही, बरोबर. मग आता जन्म घेतलेला आहे तर देहात असेपर्यंत कर्म करावंच लागतं. आता तुम्हाला की कर्म म्हणजे काय? कर्म याचा अर्थ काही ना काहीतरी कृती, काही ना काहीतरी काम, कुठली ना कुठली तरी ॲक्शन करावीच लागते. कारण का? कारण असं आहे की मुळामध्ये आपण कुठलीही कृती करतो त्यामागे आपला हेतू कोणता असतो? कोणता? सुख मिळवणं, बरोबर. सुखासाठी. मग आता आपण म्हणू की सुख मिळवणं हा हेतू वाईट आहे का? नाही रे बाबा, कारण जन्मच मुळी त्यासाठी घेतलेला आहे. माणसाचा जन्म झालेला आहे तोच मुळी सुख या हेतूसाठी झालेला आहे. आता देहात आल्यानंतर देहाची निर्मिती कशी झाली आहे समजावून घ्या. झायगोट एक पेशी निर्माण झाली पहिल्यांदा गर्भधारणेनंतर. त्या पेशीचं विभाजन वेगाने व्हायला लागलं. 1चे 2, 2चे 4, 4चे 16, 16चे 64 वगैरे 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 प्रचंड वेगाने हे विभाजन झालं आहे. म्हणजे त्या ह्याच्यात ती प्रत्येक पेशी कार्यरत होती की नाही? अतिशय वेगाने ते कार्य चालू होतं. मग ज्या पेशींच्या साह्याने विभाजनाने हा देह तयार झालेला आहे, तो देह नुसता आळशीपणाने एका बाजूला ठेवून चालणार आहे का? नाही, तसं तर शक्य नाही आहे. म्हणून आपण काही ना काहीतरी हालचाल केल्याशिवाय जगू शकत नाही. आता बघा, तुम्ही समजा बसलेले आहात, काही जण हात टेकून बसलेत, काही जण पाठ टेकून बसलेत, काही जण अलर्ट म्हणून बसलेत, काही जण जणू काही ध्यान करतायत असे डोळे मिटून बसलेले आहेत. जागेत की नाही कोणास ठाऊक, परंतु बसलेले आहेत, अनेक जण बसलेले आहेत. ठीक आहे, किती वेळ तुम्ही आहे त्या स्थितीत बसू शकाल? 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं. हालचाल केल्याशिवाय आपण बसू शकणार आहात का दीर्घ काळ? नाही. मग योग्य तऱ्हेने हालचाल करावीच लागते. आणि लक्षात घ्या, जर एकाच ठिकाणी तुम्ही बसलात तर आरोग्याला ते घातक आहे. यासाठी लहानपणी एक कोडं आपल्याला घालत असत. ते कोडं तुम्हाला घालतो, उत्तर तुम्ही द्या. 3 प्रश्न आहेत, तिन्हीचं उत्तर एकच आहे. 3 प्रश्न असे आहेत. एक आहे घोडा का अडला, दुसरं आहे खाण्याचं पान जे असतं विड्याचं पान ते का सडलं, आणि तिसरं आहे भाकरी का करपली. घोडा का अडला, पान का सडलं आणि भाकरी का करपली. काय उत्तर आहे? काय उत्तर आहे? फिरवलं नाही म्हणून. म्हणजे एकाच ठिकाणी ठेवलं तर हे सुद्धा टिकत नाही, तर माणूस टिकणार आहे का? माणूस आजारी झाला
आणि त्याला हॉस्पिटलमध्ये बेडवर ठेवलं आणि जर तो हलला नाही, तसाच 1 दिवस 2 दिवस 4 दिवस राहिला तर काय होतं माहिती आहे? बेड सोअर्स होतात, हलवलं नाही तर. सतत मग ते नर्सिंग स्टाफ जो आहे तो हलवत राहतो त्याला, का? बेड सोअर्स होऊ नये म्हणून. हालचाल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मग आता हे जसं आपल्या देहाचं आहे तसं विज्ञानामध्ये आपण जाऊयात. विज्ञानामध्ये तरी सगळं स्थिर आहे का हो? मला सांगा, आता जड कणाचा कुठलाही जड पदार्थ घ्या, त्याचा अतिशय सूक्ष्म लहानातला लहान भाग जो असतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? अणू, ॲटम. बरोबर आहे. हा ॲटम एक अगदी सूक्ष्म कण आहे. त्या सूक्ष्म कणाच्या अंतरंगामध्ये काय आहे? आतमध्ये काय असतं? पहिल्यांदा सेंटरमध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि त्याच्याभोवती काय फिरत असतात? इलेक्ट्रॉन. प्रचंड वेगाने फिरतात का फिरत नाहीत? म्हणजे अणूचा सूक्ष्म कण घेतला तरी तिथे हालचाल आहे. शरीरातली सूक्ष्मातली सूक्ष्म पेशी घेतली तरी हालचाल आहे. अरे सृष्टीमध्ये कुठे स्थिरता आहे? बरं, दुसऱ्या बाजूने असं की ही पृथ्वी तरी स्थिर आहे का? स्वतःभोवती गर 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 फिरते. कोणाभोवती फिरते? सूर्य स्थिर आहे का? सूर्य नभोमंडलात फिरतोय. ते नभोमंडल स्थिर आहे का? तेही फिरतं आहे. स्थिर काही नाही आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये स्थिर काही नाही, सतत काहीतरी हालचाल करतं आहे. आता ही जी हालचाल चालू आहे ही तुमच्या आणि माझ्या मनालासुद्धा लागू आहे. आपल्या शरीरातली पेशी सतत हालचाल करते. प्रत्येक आणि कण त्याच्यातही काहीतरी हालचाल चालू आहे. मग मन तरी स्थिर आहे का आपलं? नाही. स्वामीजींनी विज्ञान परिभाषेत गीता 3ऱ्या प्रबंधामध्ये खुलासा केलेला आहे. तो असा केलेला आहे, जड पदार्थ जो आहे तो तथाकथित अचल, मन चल प्रेरक. आत्म्यापर्यंत मी जातच नाही. जड जे आहे ते काही तथाकथित अचल आणि मन चल प्रेरक. म्हणजे काय हो? विज्ञान आहे, लक्षात घ्या. स्वामीजींनी मनाची व्याख्या तर केलेली, जे प्रकाश वेगाच्याही पलीकडे जाऊ शकतं ते मन, ते अजड आहे. पण ज्या जडाला चिकटलेलं आहे ते शरीर आहे, ते जड आहे. मग कोणतंही जड कण घेतला तर तो जड वरवर पाहताना स्थिर आहे. आता तुम्ही म्हणाल की वरवर पाहताना स्थिर म्हणजे काय हो? एक साधं उदाहरण देतो. तुमच्याकडे घड्याळ आहे, माझ्याकडे घड्याळ आहे. हे घड्याळ मी या वस्तूवर ठेवलेला आहे, त्याला मी हात लावला नाही आहे. ते स्थिर आहे का अस्थिर आहे? काय आहे? स्थिर आहे ना. त्याच्या आतली मशिनरी, आतले काटे, तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा हालतोय का हालत नाही आहे? मग घड्याळ स्थिर आहे का अस्थिर आहे? काय? अस्थिर आहे. बरं, आता तुम्ही हे घड्याळ घेऊन एका मोटारमध्ये बसलेलात की ज्याचा स्पीड 100 km/h आहे. आता तुमच्या हातात समजा घड्याळ बाजूला ठेवा, एक पुस्तक आहे, हे पुस्तक घेऊन तुम्ही बसलेले आहात आणि पुस्तक इकडे तुम्ही बाजूला ठेवलं आहे. मोटारमध्ये बसलाय, कंटाळाला बाजूला ठेवलं. पुस्तक स्थिर आहे का अस्थिर आहे? स्थिर आहे. अरे ज्या मोटारचा स्पीड 100 आहे त्या मोटारमधलं पुस्तक स्थिर आहे का अस्थिर आहे? अस्थिर आहे. तुम्ही एखादी वस्तू त्या चालत्या मोटारमधून खाली टाका, काय होईल?
पुढे जाईल का जाणार नाही? स्पीडमध्ये. लोकलमधून उतरण्याचा अनुभव आहे ना तुम्हाला. धावत्या लोकलमधून उतरलात आणि स्थिर उभं राहिलात तर काय व्हाल? पडाल. स्थिर काही नाही आहे. मग जर हे पुस्तक स्थिर नाही आहे तर ज्या पृथ्वीवर तुम्ही उभे आहात ती पृथ्वी स्थिर आहे का? ती सतत फिरते की नाही? म्हणजे या जगात स्थिर काही नाही. मग माणूस कसा म्हणणार आहे की मी काही न करता राहू शकणार आहे? विज्ञानातली उदाहरणं लक्षात येत आहेत. आता प्रश्न आला चलप्रेरक मन. मग ते मनात आलं तर पुस्तक इथे उचलून ठेवतं, मनात आलं तर हात हलवतं, मनात आलं तर मान हलवतं. म्हणजे मनात आलं तर ते हलतं, पुस्तकात हालचाल करेल, शरीरात हालचाल करेल, कशातही करेल. बरोबर आहे, चलप्रेरक आहे. आता हे मन शांत आहे का? नाही. ह्याचं वर्णन फार सुंदर एका कवीने केलं आहे. बहिणाबाईने सुद्धा वर्णन केलं आहे. ती म्हणते मन कसं? मन ओढाळ वढाळ ज्यासं नाही काही ताळ, फिरी हाकला हाकला फिरी येतं पिकावर. जनावरासारखं आहे, सतत चंचल आहे. आता होतं भुईवर आता गेलं आकाशात म्हटलं आहे ना. त्याचं वर्णन एका कवीने फार सुंदर केलेलं आहे. कसं आहे आपलं मन? आपलं मन एक सुंदर उपमा दिलेली आहे. एक माकड आहे. ते माकड एका जागेवर स्थिर बसतं का? बसतं? सतत हालचाल करतं. त्या माकडाच्या हातात एक आळवाचं पान दिलेलं आहे. त्या आळवाच्या पानावर पाण्याचा थेंब ठेवला आहे. स्थिर राहील का? मुळात पानावर स्थिर राहत नाही. बरोबर आहे, आळवाचं पान स्थिर राहत नाही. ते माकड दारू प्यायलेलं आहे आणि उड्या मारतं आहे. दारू प्यायलेल्या माकडाच्या हातातल्या आळवाच्या पानावरचा थेंब स्थिर राहील का? राहील नाही. कवी म्हणतो एक वेळ ते आळवाच्या पानावरचं थेंब स्थिर आहे, पण आपलं मन त्याच्याही पेक्षा चंचल आहे. अचपळ मन माझे नावरे आवरिता रामदासांनी म्हटलेलं आहे. तेव्हा असं हे मन जे आहे, या मनामध्ये सतत इच्छा असली पाहिजे, ती शांतीची इच्छा असली पाहिजे. चंचलता हा मनाचा स्थायी भाव आहे, म्हणून त्या मनाला आपल्याला वळवून घ्यावं लागतं. अस्थिर मनाला वळवून घेण्यासाठी कर्मयोग महत्त्वाचा आहे, आळस नव्हे, असं या संपूर्ण अध्यायात सांगितलेलं आहे. मग आता हे झाल्यानंतर इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं ते विज्ञान. कर्म करायचं आहे ना, मग विज्ञान काय ते समजून घेऊयात. काय विज्ञान लक्षात घ्या. मगाशी आपण पाहिलं की कर्माचे परिणाम काय होतात ह्याचं निसर्गाचे नियम समजून घ्या. आता आपल्या मनशक्तीच्या सगळ्या अभ्यासवर्गामध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कोणता? तुम्ही कर्म केलं की न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे त्याला सगळे नियम लागू होतात. काय तो नियम? प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे. कशी आहे? समशक्तीची आणि विरुद्ध. म्हणून गीतेमध्ये म्हणतात की तुम्ही आधी जे कर्म करणार आहात त्याचा परिणाम काय होणार आहे त्याचं ज्ञान घ्या. परिणामांचं ज्ञान घेऊन मग तुम्ही काम करा, नाही तर काय होईल? पश्चात्ताप. एखादी गोष्ट घाईत केली तर नाही चालत, तिच्यामुळे पश्चात्ताप निर्माण होतो. म्हणून मुळामध्ये कर्म करायलाच पाहिजे हे मनाला पटवायचं आहे, पण कसं कर्म करायचं हे समजवून घ्यायचं आहे. विज्ञान आणि तत्त्वज्ञान दोन्ही त्याच्यासाठी आवश्यक आहे. इथपर्यंत झाल्यानंतर कर्म करणं अटळ आहे. मगाशी त्याचा आपण सार बघितलेला आहे. पुन्हा एकदा तुमच्या मनावर ठसण्यासाठी मुद्दे सांगतो. कर्म करायचं आहे, कसं करावं
निसर्गाचे नियम समजावून घेऊन. दुसरं आसक्ती कमीत कमी ठेवून यज्ञाचा हेतू ठेवून. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे माणसाच्या मनामध्ये जे स्वार्थाचं चक्र आहे ते उलटं करायचं आहे. आता याचा खुलासा यज्ञाबद्दल ज्यावेळेला खुलासा मी करीन त्याच्यात आलेला आहे. अजून एक आहे, कर्म करताना मनामध्ये राग, लोभ, मद, मत्सर सगळे निर्माण होतात, कामक्रोध निर्माण होतं. हे अडथळे टाळून आपल्याला कर्म करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं आहे, मनाला दडपून टाकायचं नाही, मनाला समजून घेऊन करायचं आहे. कारण काय, जसं लहान मुलं आहे, आत्ताच्या काळाला अनुरूप उदाहरण द्यायचं म्हणजे त्याला जर सांगितलं नुसतं मोबाईल पाहू नको, ऐकतं का ते? नाही. त्याला समजावून सांगावं लागतं. शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलांना समजावून सांगावं लागतं मोबाईल सतत पाहण्याचे दुष्परिणाम काय आहेत, तर ते त्याच्यातून जागरूक होतात. लहान मुलाला तत्त्वज्ञान कळलं नाही तरी त्याला सांगावं लागतं तुझे डोळे खराब होतील ना, मग त्याच्याऐवजी तू खेळायला जा बरं, काहीतरी ॲक्टिव्हिटी कर, उड्या मार, काही हरकत नाही, गाणं म्हण, नाच, चालेल. हे त्याला समजावून सांगावं लागतं. नुसतं त्याला शिस्तीचा धाक दाखवून चालत नाही. हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आता पुढचा मुद्दा समजून घ्यायचा आहे. तो आता उरलेल्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. निसर्गाचे नियम समजावून घेऊन कर्म करायचं, हा मुद्दा आपल्याला समजला. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आसक्तीरहित आणि कर्मबंधन टाळण्यासाठी कशा प्रकारे कर्म करावं. तर गीतेमध्ये या सगळ्याचं वर्णन 14, 15 आणि 16 या श्लोकांमध्ये आलेलं आहे. ते श्लोक आपण अगदी सुरुवातीलाच समजून घेतलेले आहेत. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवावा. आणि विनोबांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. अन्नापासून ही भूते पर्जन्यातून अन्नते, यज्ञ पर्जन्य तो होय, यज्ञ कर्मामुळे घडे. आता याच्यावरच आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे. आपण मगाशी पाहिलं की सुखाच्या हेतूसाठी जर कर्म केलं तर त्याचं रूपांतर, त्याचा परिणाम दुःखामध्ये होतो. एक एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. सुखासाठी कर्म केलं तर त्याच्या विरुद्ध परिणाम मिळणार आहे, तेवढ्याच शक्तीचा परिणाम, पण उलटा सुखाच्या विरुद्ध काय, दुःख. मग आपल्याला अशा युक्तीचा वापर करायचा आहे की ज्यामुळे परिणाम किंवा रूपांतर दुःखात होणार नाही. स्वामीजींनी या बाबतीत गीता साम्य विज्ञानाच्या खंडामध्ये या सगळ्याला विज्ञानातला कार्यकारणभाव कसा लागू असतो ते म्हटले. विज्ञानामध्ये कॉझॅलिटी म्हणतात. कॉझॅलिटी म्हणजे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, कारण आणि परिणाम साखळी. मी एखादं कर्म केलं तर परिणाम घडतो, परिणाम घडतो त्याच्यामागे योग्य कारण असतं, याला म्हणतात कार्यकारणभाव. मग त्यासाठी इथे गीतेमध्ये सांगितलेलं आहे आसक्ती विरहित कर्म करा. बरोबर आहे. आसक्ती नको म्हणजे काय, जबरदस्ती नको. आसक्ती, सक्ती म्हणजे जबरदस्ती, त्याला आ लावला म्हणजे मोठ्या प्रमाणावर जबरदस्ती नका करू, या अर्थाने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण काय आहे, कारण असं आहे की जेवढं तुम्ही जबरदस्तीने काम करायला जाल तेवढी शक्ती अधिक खर्च होते, शक्ती व्यय जास्त होतो. मग तुम्ही म्हणाल की अलिप्तपणे कर्म करा, हे तरी शक्य आहे का? अहो शक्य नाही.
ते व्यवहारात ते आवश्यक आहे. एक उदाहरण देतो. नदीमध्ये एक मुलगा चुकून पडला आहे आणि त्याला पोहता येत नाही, त्यामुळे तो गटांगळ्या खातो आहे. त्याला वाचवायला दुसऱ्या तरुणाने उडी मारली. अशा वेळेला ज्याला वाचवायला गेलेला आहे त्या वाचवायला गेलेल्याने बुडणाऱ्या मुलाने वाचवणाऱ्याच्या गळ्याला मिठी मारली घाबरून, तर चालेल का? दोघंही बुडतील. तो वाचवणारा काय म्हणतो, मी तुझा हात धरतो, मानगूट माझी धरू नको, तुला दूर धरतो, बरोबर घेऊन जा. बरोबर आहे. अलिप्तता ही आवश्यक आहे. स्वामीजी याचं एक फार सुंदर उदाहरण द्यायचं आहे बरं का. कोणतं उदाहरण होतं तुम्हाला मी सांगतो. आता मी आमचे एक सहकारी त्यांना इकडे बोलवतो हां, आणि त्यांना मी सांगणार आहे हे पुस्तक वाचायचं आहे. माझ्या इकडे ये. पुस्तक वाचता येतं आहे का? वाचता येतं आहे? वाचता येतं आहे. आता पुस्तक वाचायला सांगितलं आहे, त्याला वाचता येतं आहे. आता मी जी कृती करतो आहे त्यानंतर त्यांनी पुस्तक वाचायचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर आहे. पुस्तक वाचताना वापर कशाचा करतो आहेस तू? डोळ्याचा वापर करतो आहे ना. मग आता हे पुस्तक मी डोळ्याला लावलं, आता वाच. वाच. येईल का वाचता? नाही. वाचनासाठी सुद्धा किमान थोडंफार अंतर पुस्तक आणि डोळ्यात हवं का नको? हवं. अशी सोपी उदाहरणं स्वामीजी आपल्याला गीतेच्या अभ्यासात देत आहेत. मग यासाठी काम करावंच लागतं. कर्म टाळून चालत नाही. एकदा काय झालं, एक गोष्ट सांगू का जरा, मजा वाटेल ना. एक राजा होता, तो आजारी पडला आणि त्याच वेळेला त्याच्या राज्यावर आक्रमण झालं. आता परचक्र येत होतं, जवळ अजून येणार होतं. आत्तासारखे काही त्यावेळेस बॉम्ब वगैरे नव्हते लगेच टाकायला. सैन्य चालून येत होतं. सगळे राजाभोवती जमले होते, राजाची काळजी. सेनापतीसुद्धा आले. राजवैद्य सगळे उपचार करत होते. सेनापती राजाजवळ गेले आणि म्हणाले, महाराज मी तुमच्याजवळ थांबून तुमची सेवा करू का हो? बघा किती चांगला भाव आहे. सेनापती असला तरी म्हणतो, महाराज मी तुमची सेवा करू का? राजा हुशार होता. तो म्हणाला, सेनापती परचक्र आपल्यावर येते आणि तुम्ही म्हणतात तुम्ही माझी सेवा कराल. अहो तुम्ही जर सेवा करायला लागलात तर हे जे राजवैद्य त्यांना जाऊन लढाई करावी लागेल. त्यांना तलवारसुद्धा धरता येत नाही. ते औषध नीट देतील, ते तिकडे जाऊन लढणार आहेत का? तुम्हाला जर सेवा करायचीच असेल तर राज्याची सेवा करा, माझ्यामध्ये अडकून पडू नका. बॉर्डरवर जा आणि लढाई करा. ज्याला जे काम सांगितलेलं आहे ते त्याने केलं पाहिजे. गुजरातीमध्ये एक सुंदर म्हण आहे, जेणो काम तेणो ठाय, बीजा करे सो गोता खाय. ज्याला जे काम दिलेलं आहे, सोपवलं आहे, तेच त्याने केलं पाहिजे. म्हणून आपण कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचं वर्णन करताना गीतेमध्ये 14व्या श्लोकापासून भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की जे काही तुला कर्म करायचं आहे ते यज्ञाच्या हेतूसाठी कर. 13व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, 12व्या 13व्या सगळ्या ह्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे 10व्या श्लोक 11व्या श्लोकापासून सुरू केलेलं आहे. यज्ञ कसा करा, कशासाठी करा, हे सगळं केलेलं आहे. म्हणजे यज्ञ करायचा आहे तो निसर्गाच्या चक्राचा एक भाग म्हणून करायचा आहे. आता बघा, निसर्गाचा कर्मयज्ञ कसा चालतो हे गीतेमध्ये काही हजार वर्षापूर्वी सांगितलं आहे आणि तेच आज आपण समजून घेतो आहे. कसं आहे, यज्ञ ह्या हेतूसाठी कर्म करा.
या विषयावर स्वामीजींनी मनशक्तीमध्ये यज्ञ प्रकाशशक्ती हा वर्ग सुरू केलेला आहे आणि त्याच्यावर आधारित यज्ञ रहस्य हे अप्रतिम पुस्तक आहे. तुम्हाला या निमित्ताने थोडं सांगतो. स्वामीजींनी 1981 साली मुंबईच्या क्रॉस मैदानावर एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. काय यज्ञाचा हेतू होता? यज्ञाचा हेतू होता ऑसिलोस्कोप तेजासह यज्ञ. म्हणजे काय? यज्ञाच्या वेळेला गायत्रीचा जप केला जायचा आणि त्या गायत्रीचा श्रवण नुसतं ऐकणं नाही, पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून गायत्रीचा अनुभव घ्यायचा. अशी अप्रतिम कल्पना होती, फारच सुंदर कल्पना. 81च्या यज्ञाला आपल्यापैकी काही साधक असतील, त्यांना ते आठवत असेल. म्हणजे काय? गायत्री मंत्र उच्चारला जायचा, तो कानाने ऐकायचा. त्याच वेळेला ऑसिलोस्कोप ठेवलेला असायचा. उच्चाराच्या ध्वनीनुसार ऑसिलोस्कोपमध्ये आंदोलनं तयार व्हायची, ते डोळ्यांनी पाहायचं. त्याच वेळेला गायत्री यज्ञाच्या वर पोचलेलं वनस्पती जी असेल त्या वनस्पतीला तो ऐकवून दाखवायचा. त्याच्यावर वाढलेली वनस्पती जी आहे ती अन्नामध्ये वापरायची, त्याचं सेवन करायचं. अशी अतिशय सुंदर कल्पना होती. सविस्तर आत्ता सांगत नाही, पण त्यावेळेला यज्ञ हा समाजहितासाठी कसा असतो याचं वर्णन केलेलं आहे. यज्ञार्थ कर्म सोडून लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतू. 10, 11, 12, 13 हे सगळे या यज्ञाशी संबंधित असलेले श्लोक आहेत. पण आचार्य विनोबाजी असोत, त्याच्यावरचे अनेक तज्ज्ञ असोत आणि स्वामीजी असोत, या सगळ्यांनी याच्यावर भाष्य करताना म्हटलेलं आहे, यज्ञ हा नुसता पारंपरिक अर्थाने करणं अभिप्रेत नाही. मुळात भगवान कृष्णांना सुद्धा पारंपरिक अर्थाने यज्ञ करणं अभिप्रेत नव्हतं. दुसऱ्या अध्यायातच त्यांनी उल्लेख केलेला आहे, काम्य कर्मासाठी नुसते यज्ञ करू नका. म्हणजे काय? मला काहीतरी हवं आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, या इच्छेसाठी फक्त यज्ञ करायचा नाही आहे. मग यज्ञ कशासाठी करायचा आहे? या निसर्ग चक्राचा तो एक भाग आहे म्हणून करायचा आहे. स्वार्थ सोडून समाजहितासाठी, लोककल्याणासाठी यज्ञ करायचा आहे. मग हा यज्ञ कसा असला पाहिजे? हा यज्ञ असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये 3 तत्वांचा मिलाप होतो. कोणते 3 तत्व आहेत? सन्मान, संगतीकरण आणि दान. बघा, लक्षात घ्या, आपण यज्ञाचा व्यापक अर्थ लक्षात घ्यायचा आहे. सन्मान म्हणजे आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहे त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करा. संगतीकरण म्हणजे आपल्या बरोबरीच्या लोकांना सत्कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी एकत्र करा. आणि दान म्हणजे आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना ज्ञानदान, विद्यादान द्या. आणि दुसरं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे गरजू आहेत, जे दुःखित आहेत, त्यांना योग्य ती मदत करा, ते सेवा करा. हा सेवारूपी दानयज्ञ जो आहे हा आपल्याला अभिप्रेत असला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की मानव आणि सृष्टी या दोन्हीमध्ये परस्पर सहकार्य जे होतं तो हा जीवन यज्ञ आहे, तो आपल्याला करायचा आहे. कसा करायचा आहे? एक तुम्हाला यज्ञाचं चक्र मी थोड्या वेळाने सांगणार आहे, पण त्याच्या आधी थोडंसं आपण त्यातलं सृष्टीच्या चक्रामध्ये आपण चांगलं काम का करत राहायला पाहिजे, योग्य बुद्धी का राखली पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी एक मुद्दा मला सांगायचा आहे. स्वामीजींनी
गीतेमध्ये समाजवाद आणि भांडवलशाही या दोन्हीचं एकत्रीकरण कसं होतं हे गीता साम्य विज्ञानच्या खंडांमध्ये मांडलेलं आहे. तुम्ही केव्हा तरी ते सविस्तर वाचा. काय आहे त्याच्यामध्ये बघा. भांडवलशाही याचा अर्थ आहे मला भरपूर सुख मिळवायचं आहे आणि त्यासाठी मी भरपूर कष्ट करीन, पैसे मिळवीन, आनंद घेईन, सुख घेईन, संपत्ती मिळवीन. मला प्रेरणा मिळाली पाहिजे, मला काहीतरी मिळवायचं आहे, सुख मिळवायचं आहे, संपत्ती मिळवायची आहे, या हेतूसाठी मी काही काम करीन तर ती प्रेरणा मला पुढे पुढे नेत राहील, यासाठी भांडवलशाही आहे. पण समाजवाद काय म्हणतो? समाजवाद म्हणतो सगळ्यांनी भरपूर चांगलं काम करा, पण कोणासाठी? फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी न करता सगळ्यांच्या कल्याणासाठी करा. सगळ्यांच्या कल्याणासाठी करायचं म्हणजे समाजवाद आहे. स्वतःसाठी कुटुंबासाठी करायचं म्हणजे भांडवलशाही आहे. स्वामीजी म्हणतात यज्ञाने काय केलं? या दोन्हीचं एकत्रीकरण केलं. कसं केलं लक्षात घ्या. खूप महत्त्वाचा विचार आहे. वेदकाळामध्ये ऋषीमुनी सांगत असत भरपूर कमवा, भरपूर कमवा, त्यासाठी तुम्हाला प्रेरणा पाहिजे कमवण्याची. भरपूर कमवा, पैसे. त्यावेळेला संपत्ती म्हणजे गोधन असायचं, धान्य असायचं. भरपूर धान्य निर्माण करा, गोधन निर्माण करा, भरपूर पाहिजे. पण ते झाल्यानंतर त्या सगळ्यातून धान्य आहे, दूध, तूप, लोणी आहे, या सगळ्याचा वापर कुटुंबासाठी झाल्यानंतर जे काही शिल्लक असेल ते फक्त साठवून ठेवू नका. मग काय करा? यज्ञ नारायणासमोर उभे राहा. यज्ञभूमीवर यज्ञवेदीसमोर उभे राहा आणि यज्ञवेदीसमोर उभे राहून म्हणायचं इदम न मम. आता इदम न मम म्हणजे काही धान्य आणि सगळं काही त्याच्यात टाकत नसत, गोधन टाकत नसत. मग ते फक्त प्रतिकात्मक असे. प्रतिकात्मक तुपाचं किंवा लोण्यापासून तयार केलेल्या तुपाचं हवन हे प्रतिकात्मक होतं. मग अभिप्रेत काय होतं? स्वामीजी म्हणतात हवन करणं म्हणजे त्या यज्ञासमोर म्हणायचं इदम न मम. मी जे काही आजपर्यंत मिळवलेलं आहे ते माझ्यासाठी कुटुंबासाठी वापरलं. आता जे शिल्लक आहे हे सगळ्या समाजाचं. इदम न मम, हे माझं नाही, हे समाजाचं आहे. अरे या वृत्तीने जर आपण कर्म केलं तर ते कर्म आपल्याला बाधत नाही असं यज्ञ आपल्याला सांगतो. आणि म्हणून एका बाजूने सत्ता वैभव प्राप्तीसाठी काम करा आणि दुसऱ्या बाजूने ते समाजाला द्या. म्हणून चिंतन करताना स्वामीजींनी काय सुचवलं आहे? स्वामीजी म्हणतात या निमित्ताने चिंतन असं करा की स्वार्थाने प्रेरित आणि अहितकारक काम करण्यापेक्षा मी त्यागाची त्याला जोड देईल, त्यामुळे माझं भलं होईल, हा विश्वास बाळगा. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी यज्ञ आपण केला पाहिजे. गीतेमध्ये फार सुंदर उपमा दिलेल्या आहेत बरं का. गीतेमध्ये म्हटलेलं आहे यज्ञात उरले खाती संतते दोष जाळीती रांदिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती. म्हणजे जे लोक यज्ञासाठी तयार केलेलं जे काही असेल ते फक्त स्वतःसाठी खातात, स्वतःसाठी शिजवून स्वतःसाठी खातात, ते जणू काही पापाचं भक्षण करतात. त्याचे त्यास न देती ते होय पाप तो एक चोर. म्हणजे या निमित्ताने काय सांगितलंय? यज्ञ हे फक्त निमित्त आहे. त्या निमित्ताने गोरगरिबांना, गरजूंना तुम्ही अन्न द्या, त्यांची क्षुधा भागवा, हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. हा यज्ञ खूप मोठा आहे.
या निमित्ताने आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सगळी सृष्टी जी आहे ही सृष्टीच एका प्रकारचा यज्ञ करते आहे. कसं ते लक्षात घ्या. यज्ञामध्ये सृष्टीची प्रतीक आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत की नाही. ही पंचमहाभूत जी आहेत या सगळ्याचा उपयोग अन्न निर्माण करण्यासाठी होतो की नाही. बीज कुठे रोवता, जमिनीत. त्याला पाण्याची आहुती देता, म्हणजे पृथ्वी झालं, आप झालं. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती अन्न तयार करतात. वायूमुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड देवाणघेवाण चालतेच. आणि ते वाढण्यासाठी अवकाश म्हणजे पोकळी पाहिजे की नाही, तो आकाश. मग हे सगळं लक्षात घेऊन निसर्ग जर याप्रमाणे वागतो आहे तर आपण त्याप्रमाणे का वागू नये. मग याला एक सुंदर सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. 3 शब्द महत्त्वाचे आहेत. कोणते ते लक्षात घ्या. मागतो तो माणूस, राखून ठेवतो तो राक्षस, आणि देतो तो देव. किती सोपी व्याख्या आहे. सतत मला पाहिजे. देवासमोरही जाऊन माणूस मागत राहतो, यज्ञासमोर सुद्धा जाऊन फक्त काम्य यज्ञात मागत राहतो. ते अभिप्रेत नाही. फक्त मागणारा होऊ नये. राक्षस वृत्तीसुद्धा नको. जे आहे ते फक्त मी साठवून ठेवणार माझ्यासाठी, कुटुंबासाठी, बाकी कोणाला नाही. ती राक्षस वृत्ती आहे. मग कोणती वृत्ती असली पाहिजे. देववृत्ती असली पाहिजे. देतो तो देव. या तऱ्हेने जर आपण केलं तर त्यामुळे आपण सगळ्यांना संतोष देऊ शकतो आणि आपलं यज्ञचक्र जे आहे, हे सृष्टीचक्र जे आहे, हे आपण चालवू शकतो. आता गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी त्यांनी या सगळ्याचं वर्णन केलं आहे. काय म्हटलं आहे. अन्नापासून ही भूते, पर्जन्यातून अन्नते. यज्ञ पर्जन्य तो होय, यज्ञ कर्मामुळे घडे. प्रकृतीपासून कर्मी, ब्रह्मी प्रकृती राहिली. ऐसे व्यापते ब्रह्म, यज्ञात भरले सदा. प्रेरिले हे असे चक्र, ह्या लोकी जो न चालवी. इंद्रियासक्त तो पापी, व्यर्थ जीवन घालवी. किती सुंदर वर्णन आहे. म्हणजे ह्याच्यात काय म्हटलेलं आहे. अन्नापासून सगळे प्राणी, मनुष्य प्राणी, चतुष्पाद प्राणी सगळे कशापासून निर्माण होतात. अन्नापासून. अन्न कशापासून निर्माण होतं. पर्जन्यापासून. पर्जन्य कशापासून निर्माण होतं. यज्ञापासून. आता यज्ञ कशामुळे होतं. आपण जे कर्म करतो त्यामुळे. तर प्रश्न पडेल की हे कसं आहे. तर लक्षात घ्या. एक सुंदर उपमा याच्यात दिलेली आहे की सृष्टीमध्ये पूर्ण यज्ञचक्र कसं चालू असतं. तर सूर्य जो आहे, हा सूर्य समुद्राच्या पाण्यापासची वाफ करतो. वाफ होते ना, उष्णतेमुळे वाफ होते, म्हणजे जणू काही तो पाण्यापासून वाफ घेतो. वाफेचं रूपांतर कशात होतं. ढगात होतं. ढगाला गारवा मिळालं की काय रूपांतर होतं. पावसात. त्यात पावसाचं पाणी ओढे नद्यापासून पुन्हा कुठे जातात. समुद्रात. समुद्राची वाफ, वाफेचं ढग, ढगाचं पाणी, पाण्याचं पुन्हा समुद्र. हे जलचक्र आहे. याला सृष्टीचं यज्ञचक्र असं म्हटलेलं आहे. तर मग आपण सुद्धा याप्रमाणे का वागू नये असं गीतेतही म्हटलं आहे आणि स्वामीजी तेच म्हणतात. स्वामीजींनी म्हटलेलं आहे की हे यज्ञचक्र जसं आहे तसं या सृष्टीमध्ये सगळी रचना चक्ररूप आहे. कशी. आत्ता जलचक्र आपण पाहिलं. नायट्रोजन सायकल आहे की नाही. आहे. कार्बन सायकल आहे की नाही. आहे. तर हे सगळं जे चक्र चालू आहे ते यज्ञचक्र चालू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून समाजामध्ये
स्वार्थाचं चक्र जे निर्माण झालेलं आहे ते चक्र भेदण्यासाठी यज्ञचक्र आवश्यक आहे. कसं? फक्त स्वतःसाठी संपत्ती मिळवली तर त्यापासून पाप निर्माण होतं असं तत्वज्ञान म्हणतं. आणि जर त्याच्यामुळे समाज संतुलन बिघडलं तर सगळ्या समाजाचा नाश होतो. मग त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे? त्याच्याऐवजी ईशावास्यात सांगितलं, तेन त्यक्तेन भुंजिता, टाकून भोग. अरे आपण म्हणतो हे काय पुराणातलं वगैरे काही नाही आहे. तुम्हाला आत्ताचं उदाहरण देतो. समजा एखादी कंपनी आहे, एक मोठी कंपनी आहे, त्याला काही कोटीपेक्षा जास्त फायदा झाला तर त्याला सरकारची एक अट आहे, त्यांना काही कोटीचा फायदा झाल्यानंतर त्यांनी काय पाळायचं आहे? काय? CSR. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे भांडवलशाहीप्रमाणे कंपन्यांनी जरी पैसे मिळवले तरी त्याच्यातला काही हिस्सा कोणाला द्यायचा आहे? समाजाला द्यायचा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो. पण हे मोठमोठ्या उद्योजकांनी सुद्धा पाळलेलं आहे. टाटा कंपनी, रतन टाटा कंपनी भरपूर मिळवते, स्वतःकरता राखून ठेवते का? समाजाचं समाजाला मिळत देते. अहो ताज हॉटेल आहे मुंबईतलं प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यापाशी, त्या ताज हॉटेलमध्ये भरपूर फायदा होतो. भारतातले लोक राहतात, परदेशातले लोक राहतात, भरपूर फायदा होतो ना. फायदा कुठे जातो माहिती आहे तुम्हाला? कुठे? टाटा कॅन्सर हॉस्पिटल. सगळा त्याचा फायदा तिकडे जातो. इन्फोसिस आहे, त्या इन्फोसिसच्या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती सातत्याने समाजाला देत असतात. विप्रोचे अझीम प्रेमजी कोट्यावधी रुपये शिक्षणासाठी देतात, ग्रामीण शिक्षणासाठी. वॉरन बफे याने त्याच्या संपत्तीतला सगळ्यात जास्त हिस्सा हा समाजकार्यासाठी दिलेला आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स त्यांचं फाउंडेशन आहे. मायक्रोसॉफ्टचा मिळणारा फायदा समाजाला जातोय. ऑप्रा विन्फ्रे ही कोट्यावधी डॉलर्स मिळवते, ते पुन्हा गरीब मुलांसाठी खर्च केले जातात. देशात असो परदेशात असो, जे पैसे मिळवतात ते फक्त स्वतःसाठी राखून ठेवत नाहीत. त्याला एक सुंदर कल्पनेची जोड देतो. जसं CSR आहे ना, तसं आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजे PSR. काय पाहायला पाहिजे? म्हणजे काय हो? CSR झालं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. PSRचा अर्थ आहे पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून स्वामीजींनी काय सांगितलेलं आहे? समाजासाठी 6.25% त्याग करा. आपल्या वेळेचा आणि संपत्तीचा 6.25% हिस्सा कोणाला द्या? समाजाला द्या. अहो संपूर्ण यज्ञाचा अर्थ स्वामीजींनी फार सुंदर सांगितला आहे. स्वामीजी म्हणतात यज्ञ या शब्दामध्ये 2 अक्षरं आलेली आहेत. कोणती अक्षर आहेत? 2 अक्षरं, य आणि ज्ञ. य आणि ज्ञाचा अर्थ आहे, य म्हणजे निर्मिती, ज्ञ म्हणजे ज्ञान. निर्मितीचं ज्ञान म्हणजे यज्ञ आहे. म्हणजे काय? तुम्ही म्हणा की कसं काय याचा अर्थ हा? तर त्याचा खुलासा फार सोपा आहे. जातीय म्हणजे काय? जातीपासून निर्माण झालेल्या. कौंतेय कुंतीपासून निर्माण झालेलं. राधेय राधेपासून निर्माण झालं आहे ना. य निर्मितीवाचक, य हा निर्मित आहे. या सगळ्या समाजाला टिकून राहण्यासाठी जे काही करायला पाहिजे, जी निर्मिती करायला पाहिजे, त्याचं ज्ञान म्हणजे यज्ञ आहे.
आहे की नाही सुंदर कल्पना? मग ह्या यज्ञामध्ये वेदकाळापासून हे सगळं चालू राहिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्याला जे करायचं आहे ते केलं पाहिजे. जे आता CSR आणि PSR सांगितलं, हे संतांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची. हे विराट पुरुषाचं सृष्टीयज्ञाचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. त्रिमूर्ती चक्रसुद्धा आहे बघा. पालन, पोषण आणि विनाश. म्हणजे जन्म आहे ना, निर्मिती झाल्यानंतर पालन पोषण आहे, पण पहिल्यांदा निर्मिती झाली पाहिजे. म्हणजे त्रिमूर्ती आहे. जन्म कोणामुळे होतो? निर्मिती कोणामुळे? ब्रह्मदेव. पालन पोषण कोण करतात? विष्णू. आणि संहार कोण करतं? कुठेही गेलात तरी हे चक्र चालूच राहतं आहे. आणि म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या न्यायाने आपल्याला पुढे चाललं पाहिजे. आता काही जण म्हणतात की यज्ञामध्ये आपण आहुती देतो. 2 प्रकारच्या आहुती. काही जण म्हणतात तूप तेल त्याच्यात वापरतात, तूप वापरतात सामुद्य. काही जण म्हणतात धान्य आहे, काही जण म्हणतात लाकूड आहे. मग आत्ताच्या काळाला पूर्वी यज्ञाच्या वेळेला जसं चालत होतं तसं हवन करणं अभिप्रेत आहे का? नाही. स्वामीजी म्हणायचे, प्रतीक रूपाने हवन करा. अगदी तुपाचं जर थोडंसं हवन करायचं असेल तर त्यासाठी हवन करणाऱ्यांनी 2 दिवस 3 दिवस स्वतः तूप खाऊ नये आणि ते वाचलेलं तूप जे आहे ते प्रतीक रूपाने टाकावं. उपासाचं आहे ते. धान्य जे आहे ते प्रतीक रूपाने टाकायचं आणि यज्ञाच्या निमित्ताने जे का रंजले गांजले त्यांना योग्य ते द्यायचं, त्यांचा वाटा द्यायचा. अजून एक तिसरा भाग आहे आणि तो कोणता आहे? लाकूड. तर स्वामीजी म्हणायचे, बगीचात जा, रस्त्यावर काठाला झाडं असतात तिकडे जा, रानात जा आणि झाडाची वाळलेली लाकडं, कांड्या, काटक्या त्या गोळा करून आणा आणि त्याचं हवन करा. त्या हवनातून पुन्हा पूर्वीच्या काही समिधा वापरल्या जायच्या, त्या औषधी समिधा असायच्या. निरनिराळ्या औषधी वनस्पतींच्या समिधा, त्याचं हवन केल्यानंतर त्या समिधांपासून निर्माण होणारा जो धूर असायचा, धूम्र, तो वातावरणात पसरायचा. जणू काही औषधी वनस्पतींचं सूक्ष्म रूप सगळ्यांपर्यंत जायचं, हे आरोग्यदायक असायचं. आता हे आज चालू आहे. मग पूर्वी का सांगितलं असेल? भरपूर तूप टाका, भरपूर समिधा टाका. त्याचा अर्थ आपण लक्षात घेऊन हे विवेचन पूर्ण करूयात. काय म्हटलं आहे त्याच्यात? यज्ञ रहस्य पुस्तकात स्वामीजींनी हा खुलासा दिला आहे. वेदकाळामध्ये कशी एकूण आर्य संस्कृती फोफावली. आर्य ज्यावेळेला भारतात आले, त्या भारतात ते विस्तारत होते, त्यावेळेला सगळीकडे जंगल होतं. आत्तासारखी नागरी वस्ती होती का? नाही. शहर होती का? नाही. सगळीकडे जंगल होतं. मग राहण्यासाठी सपाट जमीन पाहिजे. जमीन सपाट करण्यासाठी जंगल तोडलं पाहिजे. आता ते जंगल तोडलं तरच सपाट जमीन होणार. बरं, त्यावेळेला पाऊस इतका धोधो पडायचा की लगेच जंगलं निर्माण व्हायची. अहो, आज आपल्या इकडे वातावरण जे बिघडतं आहे आणि पावसामध्ये जो संतुलन बिघडल्याचा प्रकार, याचं कारण आहे बेफाट झालेली जंगलतोड आहे ना असं. मग त्यावेळेला जंगलच मुळे बेफाट होतं. तोडलं तरी पुन्हा वाढायचं.
कारण पर्जन्य भरपूर होता. तर या सगळ्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी काय केलं, ते म्हणाले की नुसतं जंगल तोडायला सांगितलं तर लोक ऐकणार नाहीत, त्याला तत्त्वज्ञानाची जोड द्या, धर्मविचाराची जोड द्या, की तुम्ही यज्ञ करण्यासाठी लाकूड वापरा, त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल. त्यासाठी पूर्वी जंगल तोडती. आता ती अभिप्रेत अजिबात नाही. आता तुम्ही म्हणाल किंवा त्यावेळेला तुपाचं हवन करत होते ते तरी का? त्यावेळेला संपत्ती होती गोधन. आत्तासारखी रुपये नव्हते त्यावेळेला, गोधन. मग त्यावेळेला भरपूर अन्नधान्य असायचं, ते खाऊन गाई बैल हे पुष्ट व्हायचे, गोधन भरपूर वाढायचं. गाई वाढल्या की दूध वाढलं, दूध घरच्या सगळ्या मुलांना देऊन झाल्यानंतर उरलं तर त्याचं लोणी करा. लोणी जास्त साठलं की ते नुसतं ठेवून टिकत नाही. लोणी टिकतं का जास्त दिवस? नाही. मग ते टिकण्यासाठी काय करा? तूप करा. आणि ते तूप पुन्हा सगळ्यांना उपयोगी पडलं पाहिजे. हे चक्र चालू राहायला पाहिजे होतं. मग त्यावेळेला लोकांमध्ये निष्क्रियता येऊ नये यासाठी तुपाचं आव्हान सांगितलं. पण ते सुद्धा कायम राहिलं नाही. अहो, भगवान कृष्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना विरोध केला. पर्जन्यासाठी इंद्रदेवतेची पूजा करा, नाही. त्यांनी त्यावेळेला काय केलं? विरोध केला. यज्ञ त्याला आहुती देऊ नका. मग काय करा? त्याने सांगितलं ते थांबवा. इंद्र चिडला, भरपूर पाऊस पडला. भरपूर पाऊस पडल्यानंतर भगवान कृष्णांनी काय केलं? सगळ्यांना घेतलं आणि काय उचलला? गोवर्धन पर्वत. आपली एका करंगे उचलला आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही काठी लावा. सगळ्यांचा सहभाग घेतला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या न्यायाने त्यांनी ते केलं. आता हे सगळं केल्यामुळे इंद्राचा अहंकार गेला. हे प्रतिकात्मक आहे. स्वामीजींनी असं म्हटलं आहे की कृष्णाने काय केलं? गवळ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की आम्ही गोवर्धन करू शकतो. गोवर्धन, गो म्हणजे काय? गाय. वर्धन म्हणजे काय? वाढवणं. पर्वता एवढं आम्ही गोवर्धन करू, हा त्या गोवर्धनचा अर्थ आहे. भरपूर निर्माण करू, भरपूर वापर करू. पुन्हा कृष्णाने एक केलं. त्यावेळेला मथुरेत निर्माण होणारं सगळं लोणी कुठे ह्याच्यात गोकुळात निर्माण होणारं लोणी कुठे जायचं? मथुरेच्या बाजारात. ज्यांनी निर्माण केलं त्यांच्या तोंडी काही लागायचं नाही. कृष्णाने हा अन्याय मोडून काढला आणि त्याने लोण्याची तथाकथित रूपात चोरी सुरू केली. आपल्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि घरोघरी जाऊन ते लोणी खायला लागले. का? त्याच्या घरी कमी होतं का हो लोणी? राजासारखा होता, मग त्याला काही कमी नव्हतं. त्याच्या गरीब मित्रांना लोणी मिळत नव्हतं. त्यासाठी त्याने हे सगळं सुरू केलं आणि त्याच्यात त्याचा उद्देश होता हे लोणी हे सगळं जे खातील ते त्याचे सवंगडी धष्टपुष्ट होतील आणि मग कोणतंही परचक्र आलं तर त्याला परतवून लावतील, स्वसंरक्षण करू शकतील, पुन्हा गोधन वाढवू शकतील, पुन्हा हे निर्मिती चक्र चालू राहील. हा सगळा त्याच्या मागचा अर्थ आहे. आणि म्हणून आयुष्यभर भरपूर मिळवा, कुटुंबाचं कुटुंबाला द्या आणि त्यानंतर समाजाचं देणं समाजाला द्या, हा सगळ्याचा अर्थ आहे. आणि त्यानुसार ह्याच्यात गीतेच्या या पूर्वार्धामध्ये आपल्याला संपूर्णपणे हा यज्ञाचा भाग लक्षात घ्यावा लागतो. पण हे सगळं करत असताना कुठेही अहंकार ठेवून चालत नाही. आपल्याला वाटतं सृष्टीयज्ञ झाला, सृष्टीयज्ञ झाला म्हणजे काय?
एक गोष्ट सांगतो. नारद मुनी हे सतत जप कोणता करायचे? कोणता? नारायण नारायण. त्यामुळे त्यांना एकदा अहंकार झाला की मीच मोठा भक्त आहे, आणि ते भगवंतापाशी गेले आणि म्हणाले, भगवंता तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण हो? अपेक्षा होती त्यांनी सांगावं तूच. कृष्ण मोठा खट्याळ. तो म्हणाला, सर्वात मोठा भक्त तुला पाहायचा आहे, जा म्हणे खाली पृथ्वीवर. एक शेतकरी आहे, त्याचा पत्ता देतो, तिकडे जा आणि पहा आणि सांग मला, तो माझा श्रेष्ठ भक्त आहे. म्हणाले, श्रेष्ठ भक्त, जाऊन पाहतो कसा तो. गेले, निरीक्षण केलं. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस राहिले. काय करायचा? तो शेतकरी सकाळी उठायचा, देवाचं नाव घ्यायचा, काम करायला लागायचा, पुन्हा भाकर तुकडा खाताना देवाचं नाव घ्यायचा, पुन्हा कामाला लागायचा, संध्याकाळी आलं की देवाची आरती करायचा. झालं. हे सगळं त्याची दिनचर्या नारदांनी पाहिली. कृष्णाकडे आले आणि म्हणाले, अहो तो तर दिवसातून फक्त 3 वेळा तुमचं नाव घेतो, मी तर अखंड तुमचं नामस्मरण करतो, तो मोठा कसा? कृष्णाची एक ख्याती होती, कोणालाही दुखवायचं नाही, कोणालाही दुखवायचं नाही. उदाहरणार्थ स्वामीजी म्हणायचे, कृष्ण कसा चलाक होता. समजा एखादा माणूस आला आणि म्हणाला की मुंगी पर्वत गिळते. आता मुंगीने पर्वत गिळला. कृष्ण म्हणायचे, हो बाबा बरोबर आहे, पण आपण एक प्रयोग करूया का? काय? ही मुंगी आण बरं तू. मुंगी आणली. आता पर्वत सोडून दे, हा एवढा मोठा एक ढेकूळ आहे मातीचं, ते त्याच्यासमोर ठेवतो. मुंगीला जरा तेवढं गिळायला सांग बरं. आहे का शक्य? हा सूर्य, हा जयद्रथ. तसं कृष्णाने नारदाला सांगितलं, चल आपण एक प्रयोग करूयात, तुला उत्तर नंतर देतो का ते, तुला मी एक काम सांगतो ते कर. तो म्हणाला काय? त्याच्यात एक पात्र दिलं, काठोकाठ पाणी भरलं आणि त्याला सांगितलं की पृथ्वीला प्रदक्षिणा करून यायची, पण पाण्याचा एकही थेंब पडता कामा नये, ही अट आहे. जमेल का? तो म्हणाला जमेल. घेतलं वाडगं, हातात धरलं, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. हे असं वाडगं, हे असं काठोकाठ भरलेलं पाणी, तो पाहतोय, पाण्याचा थेंब पडू द्यायचा नाही. हळूहळू हळू, कुठे ठेच लागू नये, कुठे अडखळून पडू नये, सावकाश सगळं करून प्रदक्षिणा करून आले. ठेवलं. कृष्णाला म्हणाले, तुम्ही सांगितलं ती केली प्रदक्षिणा. कृष्ण म्हणाले की ठीक आहे, प्रदक्षिणा केली ना, आता मला सांग, ही प्रदक्षिणा करताना तू माझं नाव किती वेळा घेतलं? काय म्हणाले? प्रदक्षिणा करताना माझं नाव किती वेळा घेतलं? नारद म्हणाले, अहो काय भलतं काहीतरी बोलता, तुम्हीच मला सांगितलं होतं पाण्याचं थेंब पडता कामा नये, आणि मलाच विचारता किती वेळा नाव घेतलं. माझं लक्ष तुमच्याकडे असेल का पाण्याकडे असेल? म्हणाले, तुला एक साधं काम सांगितलं, तू माझं नाव विसरला, आणि तो पृथ्वीवरचा शेतकरी त्याचं कुटुंब सांभाळतोय, शेतात राबतोय, गोधन वापरतोय, हे सगळं करताना 3 वेळा माझं नाव घेतं. मोठा तू का तो? कोण मोठा? लक्षात घ्या, कधीही हा अहंकार माणसाला असता कामा नये. एक नदी होती, समुद्राच्या काठावर असायची, समुद्रात विलीन व्हायची. एकदा तिला अहंकार झाला आणि तिला वाटलं की मी पाणी देते त्यामुळे समुद्र भरलेला आहे. झाला की अहंकार. ती म्हणाली की हे समुद्रा, आजपासून माझं पाणी तुला बंद, नाही देणार तुला पाणी, बघू कसं काय करतोस. तर एका नदीचं पाणी समुद्राला मिळालं नाही तर समुद्र काय आटणार आहे का? नाही. पण नदीने पाणी थांबवून ठेवलं, समुद्र काही बोलला नाही. मोठी माणसं उत्तरं द्यायला जात नाहीत, तो नुसता हसला. नदीने पाणी अडवून ठेवलं बांधासारखं.
काही काळाने नदीचं वाहनं थांबलं. त्याचं झालं डबकं, डबक्याचा झाला चिखल, चिखलामध्ये झाले जीवजंतू. त्याच्यामुळे माणसं तिकडे येईनात, पाणी पिईनात, कारण अशुद्ध झालं. नदीची पूजा थांबली. नदीला लक्षात आलं की अरे, समुद्राला विरोध करून मी माझाच घात करून घेतलेला आहे. अहंकार नसावा. आणि म्हणून स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की यज्ञाच्या रूपाने ज्यावेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला हा समाज विचार लक्षात घ्या. हा नुसता यज्ञ नाही आहे, हा सृष्टीचा यज्ञ आहे, हा जीवनाचा यज्ञ आहे. आणि तो जर तुम्ही तुमच्या जीवनाला जोडलात तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. मित्रांनो, आपण या पूर्वार्धामध्ये कर्म अटळ का आहे त्याची कारणं समजून घेतली, त्याचं विज्ञान समजून घेतलं. आणि कर्म करायचं असेल, त्याच्यातले दोष लागू नये असं पाहिजे असेल तर यज्ञाच्या व्यापक हेतूने, समाज कल्याणाच्या हेतूने का यज्ञ करावा हेही समजून घेतलं. त्याचं विज्ञान, त्याचं सृष्टीचं चक्र समजून घेतलं. इथे आपण हा अध्याय पूर्ण करणार आहोत. आणि मग याच्याच उत्तरार्धामध्ये आपण ज्ञात्याचं वर्तन कसं असावं, त्याच्यासमोर आदर्श कोणता असावा, त्याने कोणत्या प्रकारे कर्म करावं, हे सगळं, इंद्रिय नियमन कसं करावं, हे सगळं आपण या अध्यायाच्या उत्तरार्धात समजावून घेऊयात. इथे आपण हे यज्ञ विवेचन आणि एका अर्थाने कर्मयोगाचं तिसऱ्या अध्यायाचं पूर्वार्धाचं विवेचन पूर्ण करतो आहोत. हरिओम हरिओम हरिओम. तेव्हा आपण शांत बसा, ताठ बसा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरिओम. श्रीकृष्ण शरणं मम. 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 शांत बसा. आता आपण 2 मिनटं श्रीकृष्णाचं ध्यान करणार आहोत. आपापल्या स्क्रीनवर आता श्रीकृष्णाची प्रतीक मूर्ती येईल, त्याच्यावर ध्यान करायचं आहे. सुरुवात करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम
भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते। हरि ओम हरि ओम।